नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज मैत्री दिवस, फ्रेंडशिप डे. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आज प्रथम तर मला महाराजांवरती बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जे त्यावेळेला ते फ्रेंडशिप डे जाऊ द्या, पण त्यांचे जे मित्र, आता मित्रांपैकी मी प्रथम नाव घेईन ते तानाजी साहेबांचं, तानाजी महाराज. त्यांचा जो शब्द एक नेहमी असायचा साहेबांना, की राजे दुःखात मी नेहमी पुढे असेन, दुःखात तुम्ही पुढे असेल. ती एक मिसाल होती की मैत्री असावी तर अशी असावी की दुःखात किंवा सुखात कुठल्याही परिस्थितीमध्ये असू दे, मी तुझ्या सोबत आहेच. पण आज तो ट्रेंड आणि तो एक मी म्हणतो ना की तो विश्वास कुठेतरी आपण असं केलंय की फ्रेंडशिपला आपण एक काही लोक जपतायत. आज मी जसं बघतोय की मी आज माझ्या आज मेंटली मी आज एकदम माझ्या शाळेच्या मित्रांना, आज मित्रमैत्रिणींना खूप मिस करतो. मी मिस करतोय म्हणजे त्यांना तर मिस करतोय, पण ते जे क्षण होते, म्हणजे आम्ही शाळेमध्ये ज्या दिवशी फ्रेंडशिप डे असायचा त्या दिवशी आम्ही आमचे स्केच पेन्स वगैरे घेऊन आम्ही रेडी असायचो. त्यावेळेला फ्रेंडशिप बँड्स वगैरे भेटायचे, पण त्यावेळेला आम्ही फ्रेंडशिप बँड्स कोणी आणले नाही आणले तो मॅटर करायचा नाही. शाळेचे दिवस, त्यावेळेला आम्ही आमचे शर्ट म्हणजे शाळेचे आमचा युनिफॉर्म आमचा व्हाईट होता. आम्ही खरंच तो शर्ट पूर्ण माखून आणायचो, सिग्नेचर, कोण लव, लॉट्स ऑफ लव हे सगळं लिहून आणायचं. मग घरी आला की मग आईचे खूप ओरडा खायचो, आणि ओरडा खाल्ल्यानंतर आई म्हणायची, काय हवं हे, काय चाललंय, पुढे कोणाची नाव आहे ती. मग तेव्हा सांगायचो, अरे आई माझा हा मित्र, ही मैत्रीण, हे असं तसं. पण आज त्या गोष्टीला आणि ह्या आताच्या ह्याच्यामध्ये राहू काय मजा नाही उरली. मी सांगेन तर मजा नाही तर मी सांगेन तशी मैत्री नाही राहिली. आज काही म्हणजे प्रकार आहेत आज मैत्रीचे. पहिला प्रकार म्हणजे तुझ्या खिशामध्ये पैसा आहे, तुझ्या मागे 10 लोक आहेत. आज तुझ्याकडे पैसा नाही, तुझ्याला विचारणारे कोण नाही. दुसरी मैत्री अशी, तू चुकीचं काम करत असशील तर तुला अडवणार, थांबवणार, सांगणार ते चुकीचं काम होत आहे, त्याला अशा प्रकारे चांगलं केलं जातं, चल आपण सोबत करूया. ही खरी. सुखात दुःखात कुठेही काही असो, फक्त एक म्हणजे एक आवाज तरी दिला की तो व्यक्ती हजर झालाच पाहिजे. म्हणजे आपली फ्रेंडशिप म्हणजे फक्त एक बोलण्यात तात्पुरती फक्त फ्रेंडशिप नाही हो. एक मैत्री ही कुणासोबतही होऊ शकते. असं म्हणत नाही ना की एक माणसासोबत फक्त म्हणजे आपण बोलतो की एक मुलगी आहे तिच्याबरोबर फ्रेंडशिप आहे, एक मुलगा आहे तिच्याबरोबर फ्रेंडशिप आहे, तसं काही नाही आहे. फ्रेंडशिप आज मी माझ्या डॉगीजला पण फ्रेंडशिप, आता ते पण एक माझे फ्रेंडच झाले ना. की त्यांना मी दिसलो की मग त्यांचा आवाज, मग त्यांना ते मला आवाज देणार की हो मला थोडं म्हणतात आम्हाला बाहेर फिरायचं जायचं आहे, मग मात्र सोडायचं, मग त्यांना घेऊन फिरून आणायचं, मग आणल्यावर ते सॅटिस्फाईड होणार, त्यांना मग बांधायचं, मग त्यांना पाणी द्यायचं, त्यांना काय लागतं. पण समजा मी तिकडे उभा आहे त्यावेळेला आणि चुकीचं कोण व्यक्ती माझ्या आजूबाजूलाही आलं ना, ते दोघं असे त्यांच्यावरती म्हणजे त्या लेवलला तो व्हॉल्यूम वाढवणार की समोरच्या लगेच कोण म्हणणार की हे दोघं ह्या व्यक्तीला प्रोटेक्ट करण्यासाठी भले बांधलेले गेले पण प्रोटेक्ट करण्यासाठी. मी उदाहरण दिलं, फक्त उदाहरण दिलं. आपल्या आयुष्यामध्ये मैत्री ही असावी, पण
मैत्रीचा भाग तो कुठे असावा माहिती आहे का? खरा मनाचा असावा. खरा मनाचा असावा. आणि म्हणजे खरं म्हणण्यापेक्षा मित्र म्हणतो जीवा भावाचा एकामेकासोबत अशी बॉन्डिंग असावी की त्याचे शब्द आणि माझे शब्द, ती जे बोलेल ते मी जे बोलेल ते झालंच पाहिजे. आमच्या दोघांशिवाय, आमच्या मताशिवाय तिसरा व्यक्ती कोणी नाही. असं अशा आपला जो ग्रुप एक सेटअप केला, आपण एक फ्रेंडशिपचा एक ग्रुप आहे आपला. खूप म्हणजे आज आपण अनेक शहरामध्ये बघतोय, आपण सर्व शहरातील आता जेवढेही आपण आता या माध्यमातून जे माझा व्हिडिओ पाहताय, आपण आजचा जो विषय आहे मित्र, मैत्रीण, फ्रेंडशिप, ग्रुप, ह्या गोष्टीची जी कमतरता केव्हा पडते माहिती आहे का? जेव्हा आपण संकटामध्ये असतो किंवा आपण दुःखात असतो, त्यावेळेला आपल्याला कुठलाच मित्र आपल्या जवळ येत नाही. ती खरी मैत्री नाही झाली. मैत्री कुठली खरी झाली? सुखात तू आनंदी राहा, तुझं दुःख असेल तर लगेच सांग, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. लगेच तातडी तुझ्या सोबत काही असू दे, कुठलाही प्रसंग असू दे, तुझ्या सोबत आहे. मी मारा आणि बनवली हे मी तो क्रिमिनल अफेन्स तसं बोलत नाही आहे का? मी म्हणतोय अडचणी. पण आजकाल टेम्पररी फ्रेंडशिप झालेली. माझं मन भरलं तर फ्रेंडशिप संपली. मला असं वाटलं, हा मी फ्रेंड होतो, आम्ही फ्रेंड होतो. पास्ट टेन्स मध्ये जगतोय आपण सध्या. प्रेझेंट मध्ये काय चाललंय? प्रेझेंट मध्ये झिरो. फ्रेंड सर्कल कोण आहे का? तुम्ही एक स्वतः फक्त एक लक्ष घ्या की खरोखर तुम्ही आज जेवढ्या लोकांना ज्यांनी आज फ्रेंडशिप बँड बांधले असतील, आज मी पण मलाही 4-5 लोकांनी, जेवढ्या लोकांनी मला फ्रेंडशिप बँड बांधले त्यांनाही मी हा प्रश्न विचारला, हा फ्रेंडशिप बँड बांधताना तुम्ही किती वर्ष माझ्यासोबत राहणार याची काही गॅरंटी आहे का? त्याला पण एक तोंडावर मला सांगितलं, हा फ्रेंडशिप बँड मॅटर नाही करत, मॅटर तू करतो. तुझी साथ आणि आम्ही तुझ्या सोबत, आपल्या दोघांची साथ ही मॅटर करतो. मग ते ऐकताना मी म्हटलं, आजचा विषय म्हणजे आपली फ्रेंडशिप. सर्वांसोबत आहे, तुमच्यासोबतही असणारच. आणि असं असेल तर मी तर म्हणतो व्हेरी नाईस. मी तर म्हणतो आपण भाग्यवान आहोत की आपल्याला घरामध्ये समजणारे आपले परिवार आणि बाहेर समजणारे आपले जे मित्रमंडळी आहेत ना, मैत्रिणी असो, काही असो, व्हॉटेवर, आपल्या पाठीशी उभे राहणारे, माझ्या सुखात असो, दुःखात असो, चुकीचंही असो तरी ते आपल्याला समजवणार, हे चुकीचं आहे, चुकीचं नको करू, पुढच्या वेळेला हे असं. अहो असे कमी लोक भेटतात. अहो मित्रमंडळी तर नाही, कमी लोक भेटतात. आज फक्त माझ्या पाठी अशी मोठी गँग उभी राहिली पाहिजे, ती मित्रमंडळी नाही, ती मित्रमंडळी नाही, तशी मित्रमंडळी नाही. हा, ती गँग हा शब्द साईडला काढून हे माझे जिवलग मित्र हा शब्द चांगली गोष्ट आहे. आज मी पण ज्या एरियातून, ज्या लोकेशन बिलॉंग करतो तिकडे आज मी जर उभा राहिलो परत त्या मित्रांमध्ये, तर असं एक घोळका उभा राहतो, अरे परत खूप दिवसाने आलेला आहे, अरे भेटू यायला असं तसं. पण त्यानंतर मग असं वाटतं की यार यांना आपण सोडून जी आता जी लाईफ जगतोय ते सॅक्रिफाईस नाही करते आपण. आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं लाईफमध्ये, आपल्याला काहीतरी लाईफमध्ये मोठं व्हायचं, मित्रांना सोडून नाही, मित्रांना जोडून. पण मित्रांना केव्हा? सुखात. त्यांना आपण दुःख देऊन काय फायदा हो? त्यांना आपण दुःख सांगून, मी असं म्हणत नाही की त्यांना दुःख सांगू नका, दुःख शेअर करा. दुःख शेअर केल्याने तुमचा ज्या मनामध्ये तुमच्या जे काही भावना आहेत ना, ते तुम्ही शेअर केल्यावरती एकमेकांचं काहीतरी आपला संवाद साधल्यानंतर आपले दुःख कुठेतरी निवळतात. हे 99% खरं आहे. पण प्रयत्न करा एकमेकांना असं घट्ट, ते बोलतात ना की 5 बोटांपैकी एकही बोट असा बाहेर राहिलं ती मोठी होत नाही. आणि मैत्री म्हणजे ही मुठ्ठीच आहे. या मैत्रीमध्ये, त्या मुठ्ठीमध्ये एवढी ताकद असाही पाहिजे की या मुठ्ठीमध्ये
दुसरा बोट आलाच नाही पाहिजे किंवा ही मुठ्ठी तोडणारा कोण आलाच नाही पाहिजे. आपण सर्व एवढे एकदम मॅच्युअर आहोत. मला या गोष्टीवरती जास्त काही म्हणजे असं बोलायसारखंही असं काही नाही आहे की आय नो दॅट इज मी एव्हरीबडी इज एज्युकेटेड अँड एव्हरीबडी हॅज अ दॅट मॅनर्स. मला माहिती आहे की फ्रेंडशिप कशी नाही करायची. पण परत एकदा सांगतो मी, एकदा तरी आजच्या दिवस मी तुम्हाला खरं सांगतो, आजच्या दिवशी फक्त गुगलवरती किंवा तुमच्या यूट्यूबवर कशावर तरी शेअर करा आणि फक्त आपले जुने जे मी तर सरळ म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज राजे यांचे फक्त एक मैत्रीचे फक्त काही असे शॉर्ट्स क्लिप्स असतील ना, ते फक्त बघावं त्यांची मैत्री कशी होती. ते दुःखात समोरच्या व्यक्तीला बघितलं की ते स्वतःचं दुःख समजून ना ते तिकडे उभे राहायचे आणि सुख असेल तर स्वतःही तसे नाचायचे की आत त्याचा पण दुःख. तसे आपण का सध्या राहत नाही आहोत. मी फक्त महाराष्ट्राबद्दल नाही बोलत आहे, मी तमाम पूर्ण भारताबद्दल बोलतोय. भारतामध्ये जेवढ्या तमाम लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. आपली मैत्री अशी असावी की ज्या मैत्रीमध्ये नेगेटिव्हिटी नसावी, दरवेळेला पॉझिटिव्ह असावं, आपण हसत खेळत राहावं. दुःख असतील तर एकमेकांना लगेच एकमेकांना मदत करावी. मदत करून आज फ्रेंडशिप डे हा स्पेशल आज आपण का सेलिब्रेट का केला जातो त्याच्या मागचा उद्देश जरा ओळखून घ्या, ते तुम्हाला कळून जाईल. सर्वांना सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे. फक्त आपला हा जो लाईफ टू बी चेंज जो चॅप्टर सुरू आहे, हा सिरीज सुरू आहे, त्याची जी लिंक आपण पुढे जाणार आहोत. आपले 25 व्हिडिओ 25 टॉपिक कंप्लीट झाले. आज 26वा टॉपिक आहे. असेच पुढे वाढत जाणार आहेत आपले टॉपिक्स. 60 दिवस 60 सिरीजचे 60 व्हिडिओज येणार आहेत. कृपया करून परत तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, सर्व कुटुंबाला विनंती आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कम्युनिटी सेटअप करा. आपण जर एकत्र येऊन जर कुणाची मदत करू शकू की करू. मला माहिती आहे की जे लोक शेअर करतायत, जे व्हिडिओ शेअर करतायत ते काहीतरी उद्देशाने शेअर करत असते. त्याला काही प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ बघ त्याच्यामध्ये सापडेल. अशा सिरीज 60 व्हिडिओमध्ये आपल्याला पण आयुष्यावर काय ना काय सापडेलच ना. एवढंच बोलतो. मैत्री, फ्रेंडशिप प्रेमळ आणि एकदम प्रामाणिक असावी, तात्पुरती आणि गरजूपुरती नसावी. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.